युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिकांना तर फटका बसतोय, मात्र त्याचा फटका आता सामान्य ग्राहकांना देखील बसू लागला आहे। कारण की गॅसचा तुटवडा असल्यामुळे येथे अनेक हॉटेल व्यावसायिकांना येथे गॅस मिळत नाही। त्यामुळे कुठेतरी आता कोळशाचा वापर करून जे आहे ते या ठिकाणी या पद्धतीने भट्टीचा वापर करत जे आहे ते आपला हॉटेल व्यवसाय नागपूरच्या महाल येथील जे आहे ते हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केलेला आहे। त्यामुळे कोळसा जो आहे तो गॅसच्या दरामध्ये दरापेक्षा जे आहे ते महाग असतो आणि तो त्यांना परवडत नाही। त्यामुळे त्यांनी जे आहे ते कुठेतरी आपले जे नाश्त्याचे दर होते ते जवळपास 5 रुपयांनी जे आहे ते वाढवले आहे। त्यामुळे एकंदरीत हॉटेल व्यावसायिकांना ज्या पद्धतीने तुटवड्याचा फटका बसतो त्याच पद्धतीने आता जे आहे ते नाश्ता करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना देखील त्याचा फटका बसणार आहे। आपल्याला स्वतः हॉटेल व्यावसायिक आहे त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगणार, कोळसा भट्टी लावलेली आहे तुम्ही, थेट काय कारण आहे नेमकं? मला सिलेंडर नाही, कमर्शियल सिलेंडर जो राहते हॉटेलमधला तो जवळजवळ 4 दिवस झाले ते भेटून नाही राहिले आणि त्यामुळे मग मला आता दुकानदारी चालायची आहे। माझ्याकडे 6 माणसं आहेत, 6 माणसांना तर घरी थोडी बसवणार आहे। त्यापेक्षा मग आम्ही कोळसा भट्टीवर काम करून राहिलो होतो। बरं, गॅसपेक्षा कोळसा किती तुम्हाला महाग पडतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुम्ही तुमच्या दरावर काय केलेला आहे का? हां, मी पर रेट 5 रुपये वाढवलेले आता सध्या। कारण म्हणजे आता कोळसा हा 50 रुपये किलो आहे, जवळजवळ 20 किलो लागते। भट्टी सिलेंडर 1800 रुपये, त्या 2000 म्हणजे 100-200 रुपये तिकडे वाढून गेले एकदम। त्याचा असर तर दुकानदारावर होतोच ना। बरं, आपला व्यवसाय कधीपासून आपण या ठिकाणी करता आणि कधी तुम्हाला अशा पद्धतीने भट्टी पेटवण्याची वेळ आली? तसे पाहिलं तर हे आमचं दुकान आहे 3ऱ्या पिढीपासून, माझ्या आजोबाच्या हातचं। माझे आजोबा, त्यानंतर माझे वडील, आता मी चालून राहिलो। कधी भट्टी पेट नाही, भट्टी आतापर्यंत बंद नाही झाली इथे। हे 25 वर्ष झाले, 25 वर्षापासून कंटिन्युअसमध्ये चालू आहे। बरं, गॅसवर ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं स्वयंपाक करता, त्यानंतर हे आता भट्टीवरती कोळशावर स्वयंपाक करता, त्याचा आरोग्यावर काय परिणाम? हो, आरोग्यावर म्हणजे आता म्हणजे एकदम असं डोळे जळजळ वाटतात आणि असं वाटतं कधी कधी छाती अशी भरून आल्यासारखं, म्हणजे श्वास घ्यायला थोडा प्रॉब्लेम जातो। त्यामुळे रात्रीच्या टायमाला खोकला येतोच येतो। एकूणच दृश्यांमध्ये पाहताल आता हॉटेल व्यावसायिकांना जे कमर्शियल गॅस न मिळत नसल्यामुळे थेट कोळसा आणून जे आहे ते त्यांना आपली भट्टी पेटवून व्यवसाय या ठिकाणी सुरू ठेवावा लागत होता। या पद्धतीने मात्र कुठेतरी याचा धूर निघाल्यानंतर जे आहे ते खोकला असेल आणि सोबतच डोळ्याची जर्जर, या सगळ्या आजारांना देखील त्यांना सामोरे जावं लागत आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहे, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। काय सांगणार, कुठेतरी हॉटेलमध्ये तुम्ही नाश्त्याला नियमित येता, दर वाढलेले आहे? हां, दर तर वाढलेच आहे 5-10 रुपये, पण क्वालिटी आहे म्हणून यावं लागतं। मात्र गॅसचा तुटवड्यामुळे त्यांना दर वाढवावं लागलं, पण त्याचा फटका तुम्हाला बसतोय? हां, सामान्य नागरिकांना फटका तो बसतोच आहे। सामान्य नागरिकाला त्याच्यामुळे जास्त फटका झाला। मोठे मोठे हॉटेल्स पण बंद झाले आता आणि काही प्रमाणात त्यांना तुटवडा झाला सिलेंडरचा, तर ते शक्य नाही आहे। त्याच्यामुळे ते साधारण पैसे वाढवणारच आहे ते। एकूणच पाहू शकतो की महाल परिसरातील हे हॉटेल आहे, जवळपास 3 पिढ्यांपासून जे आहे ते हॉटेलचा व्यवसाय ते या ठिकाणी करत असतात। परंतु कुठेतरी आता कमर्शियल गॅस त्यांना मिळत नाही, त्यामुळे त्यांना आता थेट भट्टीमध्ये कोळसा वापरून जे आहे ते आपला हॉटेल व्यवसाय सुरू करावा लागतो। त्यामुळे त्यांना कोळसा महाग पडत असल्यामुळे आपल्या नाश्त्याचे दर जवळपास 5 रुपयांनी त्यांनी जे आहे ते वाढविले आहे। मात्र या वाढविलेल्या दराचा फटका आता कुठेतरी सामान्य जे नियमित येणारे त्यांचे ग्राहक आहे त्यांना बसतो आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ग्राहक त्यांच्यापासून तुटून त्यांच्या व्यवसायावर काही याचा परिणाम दिसून येतो का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।